हाय हॅलो श्रीपूरकर. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आता तुम्ही म्हणला असाल ही टोपी घालून चालली कुठं नेमकी? मी चाललेलं आहे मेडिकलला. मी उन्हाची कधीच बाहेर निघत नाही, कारण मला खूप टेन्शन येतं. माझं डोकं दुखतं उन्हानं, आणि ऊन इतकं पडलं होतं ना राव. ती ऊन बघून माझं डोकं दुखायला लागलं, टोपी घालून सुद्धा. मग तिथं मेडिकलमध्ये पोचल्या सगळ्यात पहिल्यांदा मी सावलीत उभा राहिली. मला ऊनच सहन होत नाही, खरंच सांगते राव. गेल्या वेळेस जरा मी कॉलेजला जातो सवय तर लागली, आता पूर्ण माझी उन्हात जायची सवय मुली. तेव्हा मला इतकं जी उन्हाचा त्रास होत होता ना, घरी आला सगळ्यात पहिल्यांदा मी तोंड धुतलं पाण्याने. मग नंतर घरी आलो मेडिकलमधून, तर ही आमची दिदी नारळ सोलत होती बघा, कवळा झाड. आणि त्यात नारळ इतका कवळा निघला होता, इतका लुसलुसीत की त्याचं कवच्या सुद्धा इतकं नाजूक होतं की हातानं तुटत होतं. मग तिला मी म्हणलं, हो बघ मी सगळं काढलं, तुला काढताच येत नाही. तिला मी चिडवत होते, आणि तिनं बघा तशी करते. शिंब्याला वाटलं काहीतरी चांगलं खायला, शिंब्या बसला, त्याला दिलं तरी त्यानं खाल्लं नाही. मग आम्ही तिघींनी वाटून खाल्लं. घरी आल्या मोठा दादा म्हणला मला ठेवलं नाही. नंतर मग मी मज्जेनं पिवळ्याला उसत देऊन झोपले होते, तर पिवळ्यानं उठला सुद्धा नाही. खरंच राव, कुत्र्याचं प्रेम आणि प्राण्यांचं प्रेम लय. नंतर मग मी दुपारनं जरा बसली होती, तर माझ्या छोट्या फॅन्स मला भेटा आल्या होत्या. तुम्ही व्हिडिओ वगैरे चांगले काढता म्हणून. तुम्ही ह्या दोघींना ओळखत असेल तर मला नक्की कमेंट करा, कुठल्या आहेत मला सांगा. मग नंतर एवढं मी त्यांना बोलले, पण मी पागल गिन्यान गेलेली. मला त्यांचं नाव विचारणं झालं नाही काय आहे म्हणून. नंतर मग माझ्या रिझल्टची प्रिंट काढायची होती. भैया मी चिंट्या गेलो होतो चौकात, आणि काय सांगू राव, मला केसेसचा विचारायचं लक्षात नाही. उद्या माझा पेपर असल्यामुळे ती रिझल्ट लागणार होता. नंतर मग रात्री दालच्या भात खायला केला होता, आणि मला दालच्या भात खूप आवडतो राव, मी आवर्जून खाते. मग नंतर ते खाऊन झाल्यानंतर आपल्या आवडीचं बिग बॉस, आज शेवटचं कोण कॅप्टन होणार होतं ते बघितलं. तन्वी झाली होती माझ्या फेवरेट. मग नंतर बाहेर आले तर हे बघा, मगाशी वारं कावदान सुटलं, मग इतका पाला पडला, जसं आपल्या आयुष्याची पन्ने पडते तसं पडलेलं आहे. आणि ती बघून मला डोकं इतकं हल्लं की बसच. आजच्या पुरते एवढं बाय गायस, येऊन त्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो.